स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ। बघा, बऱ्याच ताईंचे कुंचम बुकिंग आता सुरू होत आहे। धनलक्ष्मी कुंचम सेवा म्हणजेच आर्थिक प्रश्न असेल, आर्थिक संकट असतील किंवा अशा काही गोष्टी ज्याच्याने तुमच्या आयुष्यात मार्ग मिळत नाहीये, तुम्हाला आर्थिक संकटांना सामोरं जावं लागतंय आणि काही केल्या त्यातनं तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये, तर सगळ्यात महत्त्वाची धनलक्ष्मी कुंचम सेवा ही आर्थिकरित्या तुमचे प्रश्न अगदी त्यातनं बाहेर काढण्याची सेवा जी आहे ही खूप प्रभावी सेवा आहे। आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मी सांगू का, आपल्याकडे म्हणजेच अस्तित्व वास्तू ज्योतिष इथे आपल्याकडे फक्त आणि फक्त पारंपरिक कुंचम मिळतं। बघा, पारंपरिकचा अर्थ आज मी तुम्हाला समजून सांगते। पारंपरिकचा अर्थ म्हणजे कुंचम ज्याचा आकार असाच असायला हवा। तुम्ही जर का साऊथ इंडियन व्हिडिओज चेक केले तर तुम्हाला असेच कुंचम दिसतील, ज्याला खाली एक पट्टी आहे, वरती एक पट्टी आहे, मध्ये एक भाग आहे, त्याबरोबरच विष्णू चिन्ह आहे, गजांत लक्ष्मी लक्ष्मी आहे। आणि पारंपरिक म्हटलं ना की पारंपरिकच्या वेळेस याचा अर्थही कळायला हवा। बरेच जण आहे ना, अगदी पेला म्हणजे तुम्हाला सांगते, साध्या पेल्याला वर हे माझे बघून चित्र प्रिंट करतायत आणि त्यानुसार त्याला कुंचम म्हणून देतायत। आता ही सेवा कालांतराने आज 3 वर्ष झाले मी बऱ्याच ताईंना देत आलेली आहे आणि त्याचमुळे 3 वर्षापासून ही सेवा मी आज एवढ्या ताईंपर्यंत पोहोचवली आहे। फक्त महत्त्वाचं काय, तर तुमचे प्रश्न ऐकून, फक्त मला तुम्हाला द्यायचं नाहीये, तर तुमचे प्रश्न ऐकून ही सेवा तुम्हाला मी करायला सांगते। आणि ही सेवा केल्याच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी 3-4 वर्षापर्यंत काय, अगदी कधीही तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर आपण देतो। पारंपरिक म्हणजे कसं असतं की ह्याला मापटं म्हटलं जातं। आपल्या जुन्या काळामध्ये आपली आजी, आपली आई या मापट्यामध्ये पायली शेर ज्याला म्हणायचे, त्यांनी धान्य मोजायचे। पण दक्षिण भारतात याला लक्ष्मी म्हणून पूजलं जातं आणि ज्या घरात या मापट्याला लक्ष्मी म्हणून पूजलं जातं ना, त्या घरात धन धान्य हे कधीच कमी पडत नाही। म्हणून पारंपरिक कुंचमलाच महत्व आहे। आजकाल मार्केटमध्ये खूप तुम्हाला अगदी पाणी पिण्याच्या ग्लास सारखे कुंचम दिसतील, पण त्याला कुंचम म्हणत नाही, कारण ते कुंचम नाही, ते फक्त कमी पैशात मिळणारं तुम्हाला एक पात्र किंवा एखादं भांडं मिळेल। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या गुरूंनी मला हे कुंचम दिलं, याच्यावर त्यांनी मला या कुंचमच्या मध्यभागी जर का तुम्हाला मी दाखवलं तर मध्यभागी तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये श्रीयंत्र त्यांनी स्वतः मला सांगितलं की या श्रीयंत्राचं पूजन सुरू कर, कारण दशमहाविद्याची सेवा मी करते आणि त्या दशमहाविद्यामधल्या त्रिपुर सुंदरी देवीची चं स्थान म्हणून हे श्रीयंत्र असतं। आता त्याची स्टोरी खूप मोठी आहे, म्हणून गुरूंनी माझ्या